मग तेवढा स्नेक टाकून दे. हा तेवढा मोठा. तो हेलो गाइस, कैसे हो आप सब। स्वागत है आपका मेरे यूट्यूब चैनल पे। तो गाइस आज हम निकल चुके हैं सोलो राइडिंग पे। तो आज बारिश मस्त थी और मौसम भी एकदम मस्त था और मुझे भी कॉलेज का थोड़ा सा काम था, तो मैंने सोचा चलो आज सोलो व्लॉगिंग करते। तो गाइस मुझे इसका कुछ ज़्यादा एक्सपीरियंस नहीं है, तो चलिए देखते हैं कैसा होता है, क्या बनता है व्लॉग। आप भी बने रहिए, देखते रहिए मेरे साथ व्लॉग। तो गाइस ये देखिए, जो ये हमारे जो चौका घाट है वहाँ का व्यू है। तो ये देखिए यहाँ पे आप देख सकते हो, मस्त हरियाली है और ऐसे मौसम में राइडिंग करने का मज़ा तो अलग ही आता है। बस आपके पास एक रेनकोट होना चाहिए, क्योंकि बारिश कभी भी आ सकती है। और यहाँ का व्यू तो बहुत अच्छा है, आप अगर आए होगे तो आपको पता ही होगा। यहाँ से नीचे घाट है, वो भी बहुत अच्छा दिखता है। यहाँ पे बहुत सारे लोग फ़ोटोशूट करते हैं। और थोड़ी आगे जाके आप अगर लेफ्ट लेते हैं तो यहाँ पे सारवा नाम का गार्डन है, बहुत अच्छा है। आप फैमिली के साथ आ सकते हैं, मस्त है। वहाँ पे बहुत सारे लोग आते हैं और फेमस है, आप भी एक बार आके देखिए। तो हॅलो गाईज, आपण आलतो कॉलेजला. कॉलेजचं थोडं काम होतं, ते एक तास तो रायडिंग करायला. आज म्हणलं चला रायडिंगचा ब्लॉग बनवू. नेचर बी खूप चांगलं होतं, पाऊस होता. हे बघा आबा यायले. आता इकडं कॉलेजकडं आलतो, तर म्हणलं चला ब्लॉग बनवून घेऊ. आता चाललो मी तन्मयला भेट द्यायला, तन्मयकडं. तर चला तुम्हाला दाखवतो त्याचं गाव घर. चालते तर जाऊन भेटतो मग. चला. हॅलो गाईज, तर आलो मी तन्मयला भेटायला. हरपलो होतो रस्ता, आता परत त्याला कॉल लावून त्याच्या शेताजवळ आलोय. इकडे त्याचं शेत आहे. हे बघा ड्रॅगन फ्रूट लावेल त्याच्या काकाने. ते म्हणे घेऊन येतो म्हणे. बरोबर. ड्रॅगन फ्रूट. कच्चे का चांगले केले मी. हॅलो गाईस, हे ड्रॅगन फ्रूट भावना आपल्यासाठी आणले. मस्त आहे, लाल आहे. बघा पिकेले चांगलं, या कधी तुम्ही बी खायला. मग तुम्ही बाबा घेऊन गेले का लगे बाबाला गोड आहे चांगलं, बारीक. याच्या पहिले मी फक्त व्हाईट खायले, आता हे गुलाबी. चालेल, चांगलं आहे रे. चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आम्ही. ड्रॅगन फ्रूट एक नंबर, क्वालिटी डायरेक्ट एक नंबर आहे. गोड आहे, टेस्टी आहे. ही त्याच्या काकाची शेती आहे, त्याची शेती बी तिकडे आहे. अद्रक लावेल त्यानं.
इडून खाली आपलंच ते. आणि विहीर शेततळ कुठे आहे जर कुठे मारतो तू तिथे काय तिकडे तर आम्ही बसलो होतो इथं भूम्याच्या शेतात इथं पोरं बसते आपले दीपक भाऊ दीपक भाऊला आम्ही पहिल्यापासून ओळखतो आले ते आम्हाला भेटायला बसलो 2 घंटे गप्पा मारला कसं वाटलं दीपक भाऊ एकदम बेस्ट. गप्पा झाल्या मस्त आता जातो घरी ड्युटी पाणी आहे आम्हाला हे शेत आहे बघा इथं रोज बसते पोर शेकोटी गिकोटी पुरे सोय इथं बसायची सोय आता जातो भेटतो मला त्या घरी पाहुणे आले होते कोणीतरी भेटू त्याला आता जातो आपल्या घरी मला भेटू थोडा ते तिकडे तिथे ते का बघा घरी त्या विहिरीमध्ये साप होता दिसला ते मोठे आम्ही पहिले दिसलं नाही आता दिसला 2 आहे का फोन पडला तर विसरून जाणं पडेल मग आपल्याला ते 2 आहे ना दोन्ही बी छोटे येणार पुढे मोठी पुढे विहीर अजून एक आहे मग ते मोठा आहे आहे का सापाचं घर आहे अलीकडला लहान आहे पलीकडला मोठा दोन्ही घेतले काय मी खुद मांडू हा एक इथं दोन अजून एक आहे म्हणे पण तो खाली मोठा आहे चलो गाईस साप बी पाहून घातला आपण हे तन्मयचं घर आहे आता जाऊ भेटू त्याला निघू चला काय किंग येतो. तर येतो आम्ही आता तन्मय होता आता जातो घरी निवांत ना बुलेट एक करून हा त्यामुळे आता जातो भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढच्या ब्लॉग ते ब्लॉग मध्ये तेवढं स्नेक टाकून देतो. हा तेवढा मोठा